नमस्कार मंडळींनो, आपण पाहत आहात आज आपण भेट द्यायला आलो आहोत धर्मवीर गडाला भेट देण्यासाठी. आज आपण इथे आलो आहोत. धर्मवीर गड हा पेडगाव या छोट्याशा खेडेगावमध्ये मोडला जातो आणि पेडगाव म्हटलं की आपल्याला एक म्हण आठवणीत येते, ती म्हणजे पेडगावचा शहाणा. आता हे पेडगावचा शहाणा काय आहे आणि ह्या गावामध्ये ह्या किल्ल्यामध्ये दोन अशा ऐतिहासिक घटना घडल्यात, ते आज तुम्हाला पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यामध्ये पहिली घटना तर बहादूरगडाची अशी आहे की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर 1 कोटीचा खजिना या ठिकाणी लुटला होता. आणि दुसरी एक ऐतिहासिक घटना अशी आहे त्यानंतर की आपल्या संभाजी महाराजांना पकडून या बहादूरगडावरती आणले गेलं होतं. बहादूरगड हे जुनं नाव आहे, पण सध्या त्याचं नामांतरण धर्मवीर गडात झालं आहे. त्यामुळे आज आपण हा किल्ला सविस्तर पाहणार आहोत आणि छोट्या छोट्या गोष्टी यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होणार आहे. ज्यावेळेस आपण मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये येतो त्यावेळेस उजव्या हाताला एक रोड लागतो आणि त्या ठिकाणी आपल्याला ह्या नावाची एक पाटी दिसेल. रामेश्वर मंदिर आहे आणि याची जर आपण आत्ताच्या काळातील सद्यस्थितीतील जर अवस्था बघितली तर मंदिरात पूर्णपणे पडझड झालेली आपल्याला दिसून येते. तसंच हा आजूबाजूचा जर आपण परिसर पाहिला तर या ठिकाणी पुरातन काळातलं आता कोणतंच बांधकाम अस्तित्वात दिसत नाहीये. वरती घुमटे कधीही हे ढासळू शकतं, अशा परिस्थितीत आज हे मंदिर उभे आहेत. याचं संवर्धन आणि जतन हे करण्याचं काम आता आपले, परंतु काही प्रमाणात या ठिकाणी निधी कमी पडतो, त्यामुळे याचं संवर्धन व्हायला कुठंचा हातभार लागत नाही. मंदिराची कलाकृती ही पाहण्यासारखी आहे, या मंदिराला भेट देण्यासारखं आहे. हा मंदिराचा मागचा भाग आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, एक स्थानिक नागरिक आम्हाला या ठिकाणी येताना भेटलाय. एक फुलांचा हार त्याच्या हातामध्ये आहे. तर आपल्या माहितीप्रमाणे कदाचित जो शौर्य स्तंभ आहे त्या शौर्य स्तंभासाठी यांनी हा हार चालवला आहे असं दिसतंय. आपण त्याला विचारू आपण ते कशासाठी आले ते वगैरे. मित्रा, 1 मिनिट थांबा. तुम्ही कशासाठी येता इथं रोज? पूजा करण्यासाठी म्हणजे शौर्य स्तंभासाठी तुम्ही येता. आणि हा आता तुम्ही एक फुलांचा हार आणलाय. हे रोज करता का तुम्ही ह्या गोष्टी? अच्छा. आणि तुमचं गाव कोणतं? मूळ गावचे तुम्ही? 10 एकरावर राहिलेला आहे. म्हणजे या नंतर मुघल आले, मुघलांनी 350 एकराचा किल्ला हा 110 एकरावर केला. आणि शौर्यस्तंभासमोर हमामखाना आहे. अच्छा अच्छा. बरं, तुम्ही आता आम्हाला आहे ना जे तुम्ही रोज करता किंवा जे तुमचं कोणी प्रतिष्ठान वगैरे त्या गोष्टी आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. म्हणजे टीम धर्मवीर गड आम्ही 6 वर्षापूर्वी काढलेली. हां. म्हणजे हा रस्ता आहे ना, हा रस्ता सगळं नव्हता पहिला जायला यायला. अच्छा. त्याच्यानंतर हा रस्ता बनवला. आणि जो निधी लागतो थोडाफार तुम्ही जे काही संवर्धन करता तो निधी पोरांकडूनच जमा करायचा. पोरं त्यांच्या गावात जाणार, तिथनं निधी गोळा करणार, मग तो आपण इकडे वापरायचा. अच्छा अच्छा, ठीक आहे मित्रा.
आम्ही येतो तिकडे पुढे थोड्या वेळाने, तोपर्यंत तुमचं हारा पूजनाचं काम उरकून झालं आहे ना. तर या ठिकाणी आपल्याला मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. त्या ठिकाणी आपण पहिले भेट देऊ. मंदिर कशा स्थितीत आहे, कोणत्या अवस्थेत आहे हे आपण इथं पाहू. या ठिकाणी हे आहे मल्लिकार्जुन मंदिर आणि याचं जतन करते सध्याला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान टीम धर्मवीर गड. या ठिकाणी आपल्याला त्याप्रमाणे एक पाटी लावलेली दिसेल. तर ही जी नवीन काळातील झाडे आहेत, या झाडांचंही संवर्धन त्यांच्या मार्फत केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण आतमध्ये प्रवेश करून पाहूयात मंदिरात काय आपल्याला पाहायला मिळतंय. अंधार जाणून येतो. या मंदिराचं थोडंसं एक वैशिष्ट्य असं दिसून आलं की ज्याप्रमाणे आपण मागच्या मंदिरात गेलो होतो तेवढी बिकट स्थिती आपल्याला ह्या मंदिराची दिसून येत नाही. थोडीशी चांगल्या स्थितीत हे मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. या मंदिराची पडझड अत्यंत कमी झालेली आहे. हे आहे शिवलिंग. हे पण एक महादेवाचं मंदिर आहे. किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक सूचना फलक या ठिकाणी दिसून येईल. तसेच मेन प्रवेशद्वार दिसून येते आणि प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आपल्याला पुरातन काळातलं आता पडझड झालेलं जी वास्तू आहे ती वास्तू पाहायला मिळेल. किल्ल्याची पूर्णपणे माहिती या ठिकाणी आपल्याला यांनी या बॅनरच्या मार्फत सांगितली गेली आहे. जे किल्ल्याचं संवर्धन या ठिकाणी केलं जातं त्या संवर्धनाविषयक या ठिकाणी आपल्याला माहिती यांनी दिलेली आहे. आता आपण या धर्मवीर गडाच्या हमामखान्याजवळ थांबलोय. आता ह्या गडावरती मी एंट्रन्सला सांगितल्याप्रमाणे 2 मोठ्या गोष्टी झाल्या होत्या. तर त्याच्यामध्ये एक पेडगावची लढाई हा एक मोठा मुद्दा आहे. तर हा एक थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो. हा गड एक भुईकोट किल्ला आहे. आता जेवढे मुघलांचे किल्ले होते औरंगजेबाचे हे शक्यतो भुईकोट असायचे. त्याला कारण पण तसं होतं की भुईकोट किल्ला हा त्यांच्यासाठी सोयीस्कर असायचा. आपले किल्ले हे सह्याद्रीच्या पर्वतरांगात जे डोंगर आहेत त्याच्यावरती किल्ले आहेत सगळे. आपल्या मावळ्यांना तिथे लढाई करणं सोपं जायचं. लहानाचे मोठे हे दऱ्याखोऱ्यांचे झालेले आपले मावळे. पण जे मुघल सैनिक होते त्यांना ह्या गोष्टीची सवय नव्हती. त्यांना असे जे भुईकोट किल्ले आहेत ह्या भुईकोट किल्ल्यावरतीच त्यांचा जन्म झालाय. त्यांचं ते त्यात मोठे झालेत आणि सगळं वास्तव्य त्यांनी अशा भुईकोट किल्ल्यामध्ये केले. आता मी तुम्हाला एक पेडगावचा किस्सा सांगतो. एक म्हण आहे पेडगावचा शहाणा. ह्या किल्ल्याचा जो किल्लेदार होता तो होता बहादूर खान. औरंगजेबाचा दूध भाऊ त्याला समजलं जायचं. एकदम औरंगजेबाच्या निकटवर्ती माणूस होता हा. तर त्याचं पूर्ण नाव असं होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. एवढं मोठं नाव ह्या एकाच माणसाचं होतं. आता ह्या सगळ्या त्याला दिलेल्या पदव्या होत्या. त्यांनी काय शौर्य त्यांच्या भागात दाखवलं असेल त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या पदव्या त्यांना भेटल्या. पण त्याचा किस्सा असा आहे की 1674 रोजी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला आणि तो राज्याभिषेक रोखण्यासाठी औरंगजेबाने या बहादूर खानाची नेमणूक केली होती. आता नेमणूक केल्याप्रमाणे त्याचं काम होतं की राज्याभिषेक अडवायचा, रोखायचा, होऊ द्यायचा नाही. परंतु ते बहादूर खानाला जमलं नाही. महाराजांच्या समोर मांडली. महाराज स्वराज्याचं रामराज्य करायचं असेल तर मी म्हणतो त्या पद्धतीनंच लक्ष्मी प्रसन्न करावी लागेल. अशी पेडगाव लुटून अहो लूट कसली मोरोपंत. आपलीच गावं देवळं लुटून त्या बहादूर खानानं त्याचा बहादूरगड भरलाय. आंबीरराव, पेडगावात घुसून बहादूर खानाला मारणं सोपी गोष्ट नाहीये. का? औरंगजेबाचा दूधभाऊ आहे तो. आणि म्हणून तर दिल्लीवरून खास राज्याभिषेक रोखण्यासाठी त्याला पाठवला होता. मग रोखला का? त्याच्या नाकावर टिच्चून आपण समद्यांनी केलाच की राज्याभिषेक.
त्यामुळे आता औरंगजेब आपल्यावर चिडेल, रागावेल म्हणून त्यांनी एक युक्ती काढली. जी आसपासची गाव आहेत ही गावं त्यांनी लुटली. भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी त्यांनी सामग्री जमा केली, पैसा जमा केला. टोटल 1 कोटी रुपयांचा खजिना हा 1600च्या काळामध्ये त्यांनी या गडावर जमा करून ठेवला. 1 कोटी ही भरपूर मोठी रक्कम झाली त्या काळातली. तर एक औरंगजेबाला त्यांनी एक पत्र पाठवलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तर झालाच आहे, परंतु 1 कोटीची रक्कम आम्ही या ठिकाणी जमा करून ठेवलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये ही तुमच्याकडे आम्ही पाठवून देतो. पण ही बातमी जेवढ्या लवकर औरंगजेबाकडे पोहोचेल त्याच्या अगोदर ही बातमी शिवाजी महाराजांकडे गेली. आपल्या शिवाजी महाराजांकडे एक माणूस असा होता की त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख, त्याचं नाव होतं बहिर्जी नाईक. या बहिर्जी नाईकांनी औरंगजेबाच्या अगोदर ही बातमी शिवाजी महाराजांना दिली आणि शिवाजी महाराजांचा नुकता राज्याभिषेक पार पडला होता आणि शिवाजी महाराजांच्या तिजोरीतही थोडासा खडखडाट झाला होता, पैशाची उणीव भासत होती. त्यामुळे त्यांनी हे 1 कोटी रुपये आपल्यात कसे येतील हे पाहायचा प्रयत्न केला. स्वराज्याचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना त्यांनी सांगितलं की आपल्याला अशी माहिती आली आहे, 1 कोटी खजिना बहादूरगडावरती आहे. ते म्हणले ठीक आहे, आपण 1 कोटी खजिना तिथून आणू. ठरल्याप्रमाणे त्यांनी आपले सैन्य जमा केले. महाराजांनी सांगितलं तुला किती सैनिक पाहिजे? ते म्हटले मला 9000 सैनिक द्या. त्यावेळेस रायगडावरती टोटल 10,000 सैनिक होते आणि त्यामध्ये हंबीरराव मोहितेंनी 7,000 मागितले आणि 2,000ची तुकडी वेगळी, अशी टोटल 9,000 सैनिक मागितले. तर 9,000 सैनिक आणि बहादूरगडावरती अवेलेबल असलेले 35,000 सैनिक. आता ही लढाई होणार कशी हा सगळ्यांना प्रश्न पडला की 35,000 सोबत हे 9,000 कसे लढणार. सर्व जबाबदारी जी आहे ती सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी घेतली आणि एवढ्या सैन्यासह त्यांनी इथून निघण्याचं ठरवलं. महाराज 35,000चं घोडदळ आहे पेडगावात. आणि बरं का सरसेनापती, आपल्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्यापर्यंत येते. जर लढाई झाली तर पाठवातील ना. म्हणजे बहादूर उतावीळ नवरा आहे. लग्नाचा विषय काढायचा अवकाश की तो गुडघ्याला बाशिंग बांधणार. अनवर नाही, हंबीरराव तयारीला लागाच. आई भवानी तुमच्या पाठीशी असेलच. वय महाराज, वय लक्षात ठेवा की राज्याभिषेक झाल्या लगेचच त्यांनी आपली मोहीम या ठिकाणी काढली. परंतु मोहीम काढताना हंबीरराव मोहितेंनी एक विचार असा केला की आपले जे सैनिक हे 2 रस्त्यामध्ये डिवाइड करायचे. 7,000चं सैन्य एका रस्त्यावर पाठवायचं आणि 2,000चं सैन्य एका रस्त्यावर पाठवायचं. रायगडावरून निघालेले जे सैन्य ते थेट पुणे मार्गे, पुणे, रांजणगाव, शिरूर, अहमदनगर आणि श्रीगोंदा अशा पद्धतीने वळवायचं ठरवलं. आणि दुसरी जी तुकडी आहे ती पुण्यावरून सोलापूर हायवे मार्गे, त्यानंतर पाटस आणि त्यानंतर या ठिकाणी आपण इकडे साईडला तुम्ही दाखवू शकता आपल्या इथं नदीचं 2 नद्यांचा संगम आहे. एक घोड नदी मिळते आणि ही भीमा नदी. तर ह्याच्या पलीकडे कुरकुंभ नावाचं एक गाव आहे. त्या कुरकुंभ मार्गे दुसरी तुकडी आली. मग आता ठरलेल्या प्लॅनिंगनुसार हंबीररावांचा प्लॅन थोडासा वेगळा होता की प्रत्येक लढाई ही जमिनीवरतीच लढली जाते किंवा गडावरतीच लढली जाते किंवा समोरासमोर येऊनच लढली जाते अशी नाही. लढाई अशी पण जिंकली जाती हे हंबीररावांनी यामध्ये दाखवून दिलं. शिवाजी महाराजांचं डोकं कसं होतं त्यावेळेस आपण विचार करण्याची गोष्ट आहे ही. तर ठरल्याप्रमाणे ते सैन्य तिथून निघालं. त्यांनी शिवथरगडीत येऊन मांडलाच म्हणून समज. ही आपली शिवथरगड. आता आपण इथं आहोत. हा बहादूरगड. आपलं 9,000चं सैन्य घोड्यावर बसून बहादूरगडापर्यंत पोचायला 8 दिवस कुठंच नाही. बहादूरगडाच्या 4 दिशांना 35,000चं घोडदळ तैनात आहे. मी म्हणतोय तेच ऐका. हे समोरासमोर लढणं शक्यच नाही. गनिमी आवाज महत्वाचा. जायच्या वाटा किती आहेत? इथून भोर, मनेरा, मग पुणे मार्गे वाडे बोलायला वळसा घालून भीमेच्या पल्याड पेडगाव. दुसरी वाट पुन्हा भोर, मनेरा, मग वाल्ले, जेजुरी, कुरकुम करत 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 पेडगाव. पहिली वाट लांबची, दुसरी जरा जवळची. आपण दोन्ही वाटा वापरू का? असंच आपली गंमत म्हणून. गंमत? बहिर्जी, त्या मोकळ्या मैदानामधून एक तुकडी आली, ती होती 7,000ची.
आणि जो नदीचा भाग आहे ह्या साईटवरून आली 2000ची. आता जशी जशी मोहीम पुढे निघाली तसं तसं ह्या गडावरती बहादूर खानाला एक निरोप देण्यात आला की महाराजांचं सैन्य आपल्यावर चाल करून आले आणि आता आपल्या लढाईसाठी तयार व्हायचे. तर त्यावेळेस त्याने विचारलं किती सैनिक आले. आपल्या गडावरती 35,000 सैनिक अवेलेबल आहे, महाराजांचे किती सैनिक आले. त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की फार छोटं सैनिक आहे. त्यांचा विश्वास नाही बसला की एवढं सैनिक 35,000साठी 7 आणि 8,000चं सैनिक कसं येऊ शकतं हल्ला करायला. एक बार फिर से 7,000 मराठा सैनिक कभी भी आप पे हमला बोल सकते हैं. सच बोल रहा है? हाँ हाँ सच बोल रहा है. पहले आता बहादुर, खबर कुछ गलत लग रही है. मैं खुदा से दरख्वास्त करता हूँ कि ये खबर गलत ना निकले. 7 नहीं 70,000 आने दो. पेड़ गांव के चौराहों पर उनके सिरों की ऐसी दीवार खड़ी करूंगा, रायगढ़ पर बैठा सिवा भी उसे देख सके. मग ठरल्याप्रमाणे त्यांनी सगळंचे सगळं सैन्य 35,000 जेवढं गडावरती होतं त्यातले फक्त त्यांनी आचारी, द्वारपाल, छोटी छोटी मुलं, त्यांचे लेडीज लोक या ठिकाणी गडावरती ठेवले आणि सगळेचे सगळे सैनिक त्यांनी गडाच्या बाहेर काढले आणि लढाईसाठी मैदानात उतरले. तोपर्यंत श्रीगोंद्याच्या पुढे हंबीररावांचं सैनिक आलं होतं. आता आल्यानंतर महाराजांचा प्लॅन असा होता, हंबीररावांचा प्लॅन असा होता की लढाई झाली नाही पाहिजे, आपला एकही मावळा खर्ची नाही पडला पाहिजे. मग ठरल्याप्रमाणे दोघंही मैदानात उतरले, समोरासमोर आले आणि समोरासमोर आल्यानंतर लढाई होणार तेवढ्यात मावळ्यांनी युटर्न घेतला आणि उलट्या दिशेने पळायला लागले. मुघलांचं सैनिक त्यांच्या मागं लागलं. मागं लागल्यानंतर त्यांनी 3 कोस 4 कोस असा अंतर त्यांनी कापलं. कापल्यानंतर त्याला मराठी दिसेनासे झाले, मराठी पळून गेले त्या ठिकाणून. तर त्यानंतर यांनी जल्लोष केला की आता आम्ही जिंकलो, ही लढाई आम्ही जिंकलोय आता. आणि बहादूर खानाने परत आपलं सैन्य मागं फिरवण्याचा प्रयत्न केला. मागं फिरताच परत एक हेर आला आणि म्हटला की मराठी परत चालून आलेत. मग आता बहादूर खानला ह्या गोष्टीचा राग आला की ही कसली लढाई, आपण त्यांच्या मागं लागतोय, ते पुढे पळतात, ही लढाई नाही. असं करत असताना तर आपण मराठ्यांना आता सोडणार नाही. आणि त्यांनी परत आपलं सैन्य बहादूर खानने 35,000 सैन्य परत वळवलं आणि परत मराठ्यांच्या पाठीमागे लागले. परत 4 कोस 5 कोस दूर गेले, सुप्याच्या पुढे गेले, शिरूरपर्यंत गेले. तोपर्यंत बहादूर खानाचं सैन्य महाराजांच्या सैन्यांच्या मागं, मावळे पुढं आणि बहादूर खान त्यांच्या मागं. परत पुढे गेल्यानंतर मावळे सगळे दूर निघून गेले आणि बहादूर खानने परत थांबण्याचा निर्णय घेतला की आता आपण थांबू, आता मराठी पळून गेले आणि आता आमचा विजय झाला. निघायचं तरी कसं. घ्या आला निरोप. काढर तलवारी. मोरपंत, आता रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याला लागणार. पर त्यांचे काय रे, निघायचं का? होय. हर हर आपण निघायचंय पण उलट रायगडाकडे. डोकं फिरले का बाळा? हा, काल रात्री तुझी झोप नीट झाली नाही का? काहीच नाही झाली. अरे लका पहिलीच लढाई तुझी आणि माग फिरायच्या बॉम्बा मारतोय सोय. तसं निरोपच आलाय रावांचा का खांतीतून निघायच्या, तुम्ही इथनं उलट पळायचं आणि बेमानं ते ओलांडून वाडे बोलायचे, इथं देवराईत घुसायचं, मग मुळशी खोऱ्यातून थेट रायगड. अडे बोलाई. हा अगं बाबो, खानाचं निशाण वर आलं की. अरे खान काय त्याचा दिल्लीतला बाप आला तरी तोडायचाच आहे. हा तर निघावं लागतंय बाबा. ते 35,000 आहेत म्हणून नाही, निरोप तसा दिलाय म्हणून. भेटूच आता रायगडावर. चल गे. आज इन मराठी चूहों को एक साथ चुन चुन के मारूंगा. जंगल में रुक
हमारे पास इतना वक्त नहीं है। नजीब, ये चूहे तो जंगल में घुस गए। इनके पीछे जंगल में जाने की गलती मत करना बहादुर। अफजल ने भी यही गलती। आप पुरानी बातें छोड़िए। क्या अफजल नहीं, बहादुर खान खड़ा है। आंखें खोलकर सामने देखिए, वो डर के भागे। मराठे भागे तो कई बार है, लेकिन बिना लड़े पहली बार भागे हैं। उन्हें मालूम था कि हम 35,000 हैं, फिर भी सामने से 7,000 लेकर क्यों आए? और आए तो आए, वो भी बिना हम्बीरराव के, नामुमकिन। हम्बीरराव का दिमाग तलवार से भी तेज चलता है। तो हम्बीरराव कहाँ है? आता हा विचार करून बहादूर खानाचं सैन्य परत मागे आलं, परंतु थोड्या वेळाने परत निरोप आला की मराठ्यांचं सैन्य परत आपल्यावर चाल करून आले. आता मात्र बहादूर खानला आपला राग अनावर झाला की आता काहीही झालं तरी मराठ्यांना सोडायचं नाही. तर आता हे मागं फिरू किंवा नाही फिरू, आपण यांच्या मागं जायचं. मराठा पळत 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 थेट पुणे गाठलं. तसेच बहादूर खाना हा त्यांच्या मागं आपलं 35,000चं सैन्य आहे तेवढं सैन्य घेऊन मराठ्यांच्या मागे पुण्यात घुसला. आता पुण्यात घुसल्यानंतर मराठ्यांची जी काही चाल होती, जी तिथं ती ह्या लढाईची चाल खेळणार होते, ती त्यांनी तिथं सुरुवात केली. पुण्यात गेल्यानंतर मराठा सैनिक हे डिवाइड झाले वेगवेगळ्या दिशेने. कोणी कात्रजकडे गेलं, कोणी सिंहगडाकडे गेलं, कोणी सासवडकडे गेलं आणि एक एक सैनिक गायब व्हायला लागला. आता बहादूर खानाचे जे सैन्य होतं ते एकठ्ठा आलेलं होतं, त्यांनी डिवायडेशन केलेलं नव्हतं. त्यामुळे तिथे गेल्यानंतर त्यांना काहीच दिसलं नाही की गेलेत कुठं मराठे, एकही मराठा दिसत नाही. एवढं झाल्यानंतर आता मराठे पळून गेले ही त्यांची खात्री पटली. तोपर्यंत एक मावळा जो हेर खात्याचा असतो आपला, तो कुरकुंबला आला आणि त्याने हंबीररावांना निरोप दिला की हंबीरराव, आता 35,000 सैन्य हे पुण्यात दाखल झाले. एका झेपेत हंबीरराव मोहितेंनी आपलं सैन्य घेतलं आणि थेट घातला बहादूरगड. आपण ह्या ठिकाणी आता इथून दिसते आपल्याला पलीकडे साईडला जे ते कुरकुंब गाव आहे आणि या ठिकाणी 2,000 सैन्यानिशी हंबीरराव मोहिते हे कार्यरत होते. फक्त हंबीरराव वाट पाहत होते की आपल्याला बातमी कधी येते की हा बहादूर खान एवढं सैन्य घेऊन पुण्यात घुसलाय, आता गड मोकळा आहे, आता गडावर कोणीच नाही, आता आपण हल्ला करू शकतो. हंबीरराव पटकन निघाले आणि डायरेक्ट या गडावरती त्यांनी धाड घातली. जे कोण द्वारपार वेगळे होते त्यांना तिथं बाजूला काढलं, त्यांना मारलं आणि सरळ आतमध्ये गडामध्ये आले. सगळा गड त्यांनी लुटून घेतला. जे काही गडामध्ये सापडेल, सोनं असू, हिरे असू, मोती असू, जवार असू, मौल्यवान वस्तू असू, सगळ्या त्यांनी जमा केल्या. त्यानंतर त्यांना 200 उमदा घोडी पण या ठिकाणी भेटली. काही खजिना होता तोही भेटला. 1 कोटीची रोख रक्कम होती ती पण भेटली. एवढा सगळा खजिना हंबीररावांनी त्यानंतर गोळा केला. आणि जात असताना आता जे काय बचावलं होतं, जे काही नेऊ शकत नव्हतं, त्याचं काय करायचं. तर हंबीररावांनी हा जो बहादूरगड आपल्याला दिसतोय, तुम्हाला आता दाखवेन मी सगळा गड. तर ह्या किल्ल्यातून माघारी फिरत असताना हंबीररावांनी पूर्ण गड पेटवून दिला. पूर्णचे पूर्ण गड त्यांनी आग लावून दिली या गडाला आणि तिथून बाहेर पडले. पण एक विशेष गोष्ट अशी होती की हंबीररावांनी, छत्रपती शिवरायांच्या मावळ्याने, एकाही आपल्या आया बहिणींना किंवा जे छोटे मुलं असतील किंवा जे आचार्य असतील, जे वृद्ध व्यक्ती असतील, त्यांना हात नाही लावला. आणि ही आपल्या महाराजांची खासियत होती. आणि ही खासियत औरंगजेबाला सुद्धा आवडत होती. लहान मोठं बायका पोरं कोणीही बघू नका, कापून काढा एकेकाला. काय चाललंय अनाजी पंत? बायका पोरं आहेत ती. बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय विसरलात का सर सेनापती? त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही, पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय, त्याचं काय काय शिकवण आहे त्याची? असे 10 बहादूर समोर आले तर उभे कापू, पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरेत वाकू. हे बघा सर, बस. राव बहादूर खान परत फिरण्याआधी समदे देव ताब्यात घेऊ. धनाजी, वरल्या अंगाला अडगळीची जागा. संताजी, खायल्या अंगाला घोड्याची पागा. तर पेटलेली भट्टी मी विजवतो या सूर्याची. चला लवकर. अनाजी पंत, तुम्ही तुकोजीला घेऊन आहे ना महालगाठा, मोरेश्वर आहे तिथं. तोवर भिकाजीला घेऊन मी खाटीक खाण्यातली जनावरं कापतो.
छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही. आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही. जय भवानी. यानंतर हा सगळा मुद्देमाल लुटून थेट ह्याच दिशेने परत कुरकुमच्या दिशेने हंबीररावांनी हा सगळा मुद्देमाल नेला रायगडावरती. आणि तोपर्यंत आपले जे सैनिक होते ते गडावरती पोचलेले होते. आणि ज्यावेळेस बहादूर खान पुण्यावरून माघारी निघाला, तो ह्याच मार्गे आला परत श्रीगोंद्या मार्गे. आणि येताना मोठा जल्लोष चालू होता, जितम जितम जितम, लढाई आम्ही मारली. आता फक्त औरंगजेबाला पत्र लिहायचं की आम्ही मराठ्यांना कसं पराभूत केलं, काय केलं. कारण मुघलांना सवय होती ह्या गोष्टीची की काहीतरी जास्तीचं लिहायचं आणि औरंगजेबापर्यंत पाठवून द्यायचं. आणि तो गडावर आल्यावर श्रीगोंद्याजवळ आला आणि आल्यावर त्यांनी पाहिलं की सगळं धूर दिसतो, इथं काही दिसत नाही दुसरं. सगळे धुराचे लोट चालले. एक जण येऊन सांगितलं, म्हणला आपल्या गडावर हल्ला झाला. ते म्हणले कोणाचा हल्ला झाला? म्हणले मराठ्यात झाला. म्हणले मराठ्यांच्या मागे तर आम्ही लागलो होतो, हल्ला कोणी केला? म्हणले मराठ्यांनीच केला. म्हणले असं कसं होईल? ते म्हणले एक तुकडी मराठ्यांची तुमच्या पुढे पळत होती आणि तुम्ही पुण्यात गेल्यानंतर दुसरी तुकडी येथे येऊन आपला सगळा मुद्देमाल त्यांनी घेऊन गेली आणि जाताना गडही पेटून गेली. तेव्हा बहादूर खानला कळलं की शिवाजी महाराज कोण होते. परत ते शिवाजी महाराजांच्या आड आले नाही आणि परत त्यांनी शिवाजी महाराजांचे युद्धही केले नाही. नंतर त्याच बहादूर खानला औरंगजेबाने पत्र पाठवून माघारी बोलवून घेतलं. वहिनी साहेब, अहो आपलं मालक पेडगावची मोहीम जिंकून आलं. अरे काय सांगतोयस काय? वय, आणि सौता महाराजांनी त्यांच्या हाताने त्यांना सोन्याचं कडं दिलं. जिंकून आला सा. आत्ता सरसेनापती शोभतोय. तर हा एक गमतीशीर किस्सा होता. ह्या बहादूरगडाचं नाव बदलून धर्मवीर गड केले. आणि एक चांगली गोष्ट सांगायची आज झाली तर हे धर्मवीर जे नाव आहे धर्मवीर गड, हे आता मॅपवर सुद्धा, गुगल मॅपवर सुद्धा आपल्या धर्मवीर गड म्हणून दिसून येतं. आणि ही आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. तर आपला बाकीचा जो परिसर आहे तो तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तसेच दुसरी जी घटना होती की संभाजी महाराजांना या ठिकाणी आणलं, त्यांचे जे हाल केले ते ह्याच गडावरती केलेले आहेत. तुळापूरला त्यांचा मृत्यू झालाय, परंतु जे काय त्यांच्या हाल्यापिष्ट केल्या होत्या, जो काय त्यांचा छेड केला होता, जे काय त्यांना विदूषकाची टोपी त्यांना जबले चढून जी मिरवणूक जी धिंड काढण्यात आली होती ती या ठिकाणी केली होती. हा एक खूप दुःखाचा प्रसंग आपल्या स्वराज्यावरती आलेला होता, तो या ठिकाणी आलेला आहे. म्हणून ह्या गडाचं खास महत्व आहे. हा गड फिरण्यासाठी किमान 5 तास आपल्याकडे हवेत. गडाची पडझड झाली असली तरी या गडाचा इतिहास खूप मोठा आहे आणि गड अभ्यास करण्यासारखा आहे. आता आपण अर्धा गडही एक्सप्लोर केला नाहीये, परंतु व्हिडिओची वेळ जास्त होईल या कारणाने हा गड 2 भागात आपल्याला दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला भाग आपण इथेच थांबत आहोत, मात्र दुसऱ्या भागामध्ये या गडावरील प्राचीन घरे, पाणी व्यवस्था, पुरातन मंदिरे आणि शंभूराजांना बांधण्यात आलेला शौर्य स्तंभ दाखवणार आहोत. या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील भागात.